हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर हा जो आज मी एवढी नट्टापट्टा केलेला आहे त्याचं कारण आहे की आज आहे माझा बर्थडे आणि बर्थडेच्या दिवशी मी निघालेली आहे बाहेर. आता आम्ही कुठे निघालेलो आहे ते मला माहिती नाही. सकाळपासून दीपकने काहीतरी प्लॅन करत होता, पण मला काहीच कल्पना नव्हती की आज तो कुठे घेऊन जाणार आहे. घरातून निघाल्यापासून मला प्रश्न होते मनामध्ये की आपण नक्की कुठे चाललो आहे, पण आम्हाला काहीही माहिती नव्हतं. आणि हा कौस्तुभ मध्ये मध्ये मला सारखा विचारतोय आपण कुठे चाललोय, आता कुठे चाललोय. मलाच माहिती नाही मी ह्याला कुठून सांगू की आम्ही कुठे चाललोय. गप्पा मारतच होतो की तेवढ्यामध्ये ट्रेन आली. पटदिशी ट्रेनमध्ये चढलो आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. जसं आम्ही अंबरनाथ स्टेशनला उतरलो तसं माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की अरे, हा मला ऐतिहासिक जे शिवमंदिर आहे, अंबरेश्वर शिवमंदिर, तिथे तर मला घेऊन जात नाही आहे ना. कारण की ती इच्छा मी एकदा त्याला माझी सांगितलेली की मला इथे जायचं आहे, मला या टेम्पलमध्ये जायचं आहे. पण मी हे सांगून विसरून गेले होते, पण त्याने ते लक्षात ठेवलं होतं. पण मला हे पूर्ण खात्री नव्हती की मी नक्की तिकडेच चालली आहे का. त्यामुळे मी त्याला ते काही सांगितलं नाही. जोपर्यंत मला माझी खात्री पटत नाही तोपर्यंत मी काही त्याला बोलले नाही. आम्ही रिक्षा पकडली आणि आम्ही आमचं पुढचा प्रवास सुरू केला. आणि मग आम्ही पोचलो अंबरेश्वर शिवमंदिरामध्ये. इतक्या दिवसाची जी मी इच्छा माझ्या मनामध्ये दडवून ठेवली होती ती इच्छा आज माझी पूर्ण झाली होती. त्यामुळे मी खूपच खुश होते, खूप आनंदित होते आणि भोले बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली होती. तिथे पोचल्यावर मग मी कौस्तुभला घेतलं आणि पहिली गेली हे बाबांच्या दर्शन घेण्यासाठी, शिवजीचे दर्शन घेण्यासाठी मी गेली. आणि मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी कोणताही आतला व्हिडिओ काढलेला नाही. मी मंदिर बाहेरून जितकं तुम्हाला कवर करता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई जवळील अंबरनाथ येथे वालधुनी नदीच्या काठावर वसलेलं हे प्राचीन शिवालय अंबरनाथ स्टेशनपासून फक्त 2 किमी अंतरावरती. हे मंदिर दगडात कोरलेलं आहे आणि असं मानलं जातं की शिलाहार राजाच्या चित्तराजाने हे मंदिर बांधलेलं आहे. त्याचा मुलगा मुमुनीने हे पुन्हा बांधलं. या मंदिराची एक खास गोष्ट सांगू, याचा जो गर्भगृह आहे तो जमिनीखाली आहे आणि मंडपापासून सुमारे 20 पायऱ्या खाली उतरल्यावरती शिवलिंगाचं दर्शन होतं. आणि सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे काय माहिती, याचं जे शिखर आहे ते अचानक थांबतं, आकाशाकडे उघडं राहतं. कधीच पूर्ण झालं नाही असंही म्हणतात. पण काही जण असंही म्हणतात की अंबर म्हणजे आकाश, म्हणूनच कदाचित हे शिखर आकाशाचं प्रतीक आहे, म्हणजे शिवाशी थेट जोडलेलं. मंडपाला 3 द्वारमंडल आहेत.
जरी बाहेरचं कोरीव काम थोडंसं खराब झालं असलं तरीही अजूनही काही देवी देवतांची मूर्ती तिथे पाहायला मिळतात. तिथे गेल्यावर मन अगदी शांत झालं, खूप प्रसन्न आणि सकारात्मक वाटलं. आता मी निघालो इकडून. बाबाचं दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही निघालो आणि मग आम्ही कौस्तुभला लागलेली भूक आणि त्याच्यामुळे मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये कौस्तुभने मी आणि सगळ्यांनी आम्ही आमची ऑर्डर्स दिल्या. तर कौस्तुभला तर सगळ्यात जास्त काय आवडतं हे तुम्हाला माहिती आहे, मेंदूवडा. तर त्याने मेंदूवडा मागवला, आम्ही दाल खिचडी मागवली आणि त्याच्यानंतर ते खाऊन झाल्यानंतर कौस्तुभला घेतली एक आईस्क्रीम आणि आम्ही निघालो पुढे. आणि याच्यानंतर आता आम्ही निघालो होतो दुसऱ्या डेस्टिनेशनला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. पण आम्ही त्याच्यानंतर कुठे गेलो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते टिल दॅन बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय.